नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. आज आपला विषय जो आहे तो आहे की रामदास स्वामी काय नव्हते यापेक्षा रामदास स्वामी काय होते हे खरं सांगायचं तर आज आपल्या सर्वांना आणि विशेष करून या तरुण पिढीला जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. बहुधा म्हणूनच समर्थ नावाचा चित्रपट जो 14 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे, हा चित्रपट बनवण्यामागची श्री रवींद्र फाटक काका या चित्रपटातले कलाकार आणि या दिग्दर्शकांचा हाच हेतू असावा असं मला वाटतंय. आज अनेक वर्ष रामदास स्वामी काय नव्हते ही चर्चा आपण अनेक लोकांनी ऐकली, पण कायम हा एक भाव तर मनात असायचाच की रामदास स्वामी काय होते हे देखील समाजाला समजणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि हेच या चित्रपटातून दर्शवण्याचा प्रयत्न या सगळ्यांनी केला असावा. मानसोपचार या विषयाचा अभ्यासक विद्यार्थी म्हणून मला आज एकच गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगावीशी वाटते की मानसोपचार तज्ज्ञांमधले जे गुरुवर्य आहेत, गुरु आहेत, असे फार कमी लोक या विश्वात आहेत आणि त्यातले एक म्हणजे समर्थ रामदास स्वामी. त्यांनी हे जे मनाचे श्लोक जे लिहिले आहेत, या मनाच्या श्लोकामध्ये आपल्या मनाला काय करू नये हे रामदास स्वामींनी लिहिलंय, पण त्याचबरोबर मनाने काय करावं आपल्या मनाला सुदृढ ठेवण्यासाठी, आपल्या मनाला सशक्त ठेवण्यासाठी. अख्खा मनाचा श्लोक जर आपण सगळेच्या सगळे मनाचे श्लोक वाचून काढले आणि त्याचा नित्यनियमाने अभ्यास केला तर त्याचा आपल्या मनावर होणारा परिणाम हा प्रत्येकाने अनुभूती करण्यासारखी गोष्ट आहे. आज जे काही समाजात वातावरण आहे, आपण या हल्लीच झालेली घटना की एक मुलगी, तरुण मुलगी तिच्या प्रियकराची हत्या करते, तिच्या ज्याच्याशी तिचं लग्न होणार असतं त्या मुलाची हत्या करते आपल्या प्रियकराबरोबर. अशा अनेक घटना आपल्याला ऐकायला मिळतात. तरुण मुलं मुली आत्महत्या करत आहेत, वेगवेगळ्या व्यसनांच्या अधीन झालेले आहेत. हे का होतं? याच्या मागचं जे महत्त्वाचं कारण आहे ते आहे मन. आणि ह्या मनावरती इतक्या सखोल पद्धतीने श्लोकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मनाला काय संस्कार द्यावे हे सांगणारे एकमेव व्यक्ती म्हणजे समर्थ रामदास स्वामी. ते नक्कीच आपल्याला सांगतात की नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पापसाचे. मना बोलणे नीच सोसित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. एकीकडे हे रामदास स्वामी आपल्याला सांगतात की बाबांनो हे करू नका, कोणी तुम्हाला काहीही बोललं तरी ते सहन करा आणि स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे. त्याचबरोबर काय करावे तर प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा सोडू नको तो, आणि जनी तो चितो मानवी धन्य होतो. तर काय करावं आणि काय करू नये हे सांगणारे रामदास स्वामी हे केवळ मनावरतीच मिळवणे किंवा मनाला सशक्त करणे केवळ एवढंच काम नाही केलं, तर त्याचबरोबर शरीर देखील सुदृढ कसं राहावं, शरीर मनाला सशक्त करणे केवळ एवढंच काम नाही केलं,
तर त्याचबरोबर शरीर देखील सुदृढ कसं राहावं, शरीर चांगलं राहावं हे सांगणारे रामदास स्वामी यांनी जे मन उपासना तसंच बल उपासना ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला शिकवल्या. रामदास स्वामींनी मारुती रायाची उपासना करणं, मारुती रायाकडून आपण ज्या पद्धतीने त्यांनी स्वतःचं शरीर एवढं सुदृढ ठेवलं होतं त्याच पद्धतीने आपण देखील ते मन आणि शरीर सुदृढ ठेवावं यासाठी आपल्याला वेळोवेळी त्यांनी मार्गदर्शन केलेले अनेक मनाचे श्लोक दासबोध या पुस्तकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मन उपासना आणि बल उपासना या दोन्ही गोष्टी म्हणजे मन आणि शरीर हे कसं स्वस्थ ठेवावं हे आपल्याला त्यांनी शिकवले. तर माझी सर्वांना विनंती आहे, सर्व हिंदूंना विनंती, आणि ज्या वेळेस एक सावरकर अनुयायी म्हणतो हिंदू, त्याचा अर्थ असा होतो की सनातनी, सिख, जैन आणि बौद्ध या सर्वांनी येत्या 14 ऑगस्टला हा सिनेमा सिनेमाघरात जाऊन बघावा आणि रामदास स्वामी काय होते हे समजून घेऊन रामदास स्वामींनी काय दिलं हे आचरणात आणून रामदास स्वामींनी जे काही आपल्याला शिकवलंय ते असंच पुढे नेत ही परंपरा आपल्याला जपायची आहे. आपल्या पुढच्या पिढींचे मन हे सशक्त करायचंय, त्यांचं शरीर सशक्त करायचंय, तरच येणाऱ्या काळामध्ये या तरुण पिढीला योग्य तो मार्ग आपण दाखवण्यात यशस्वी होऊ असं मला मनापासून वाटतंय. त्यामुळे आवर्जून हा चित्रपट सगळ्यांनी बघावा हीच पुन्हा एकदा सर्वांना विनंती. जय जय रघुवीर समर्थ.